निबुता नुनंसो माता, निबुता नुनंसो पिता, निबुता इदिसो पतिथी। अर्थातच धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला, धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्ररत्न राजरत्न लाभला, आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला। बुद्धाप्रती केलेल्या किस्सा गौतमीचे हे गौरवाचे उद्गार बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी जशी फुलं येतात, त्याचप्रमाणे क्वचितच कधी काळी व स्थळी बुद्ध जन्मास येतात। आज या ठिकाणी विशेष धम्मदेसना म्हणून कोलीयवंशी बुद्ध माता महामाया, कोलीयवंशी बुद्ध माता महामाया यांचा इतिहास आपण बघणार आहोत। या प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार करून टाकलेला आहे। इतर बौद्ध राष्ट्रामध्ये बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार म्हणून स्वीकारल्या जात नाही, मानल्या जात नाही। आपण इतर बौद्ध राष्ट्रामध्ये जर विचारले की तुमच्या देशामध्ये जो बुद्ध आहे हा विष्णूचा 9वा अवतार आहे का, तर ते उत्तर देतील नाही। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय। या भारतामध्ये पहिल्यांदाच संपूर्ण भारतामध्ये SC ST आणि OBC या भारतामध्ये ब्राह्मणांनी खोटा आणि खोडसाळ प्रचार केला होय। बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे। ज्याप्रमाणे बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार घोषित करण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे गुप्त काळामध्ये जो धन्वंतरी नावाचा भिक्खू होता, गुप्त काळामध्ये या धन्वंतरी भिक्खूला सुद्धा विष्णूचा अवतार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। तर त्याचप्रमाणे बुद्धाची जी आई आहे कोलीयवंशी, आज भारतामध्ये सर्वाधिक जास्त महाराष्ट्रामध्ये कोळी लोक आहे। कोळी हा मराठी शब्द आहे, कोली हा हिंदी शब्द आहे, पाली धम्मलिपीतला शब्द आहे कोलीय। कोलीय हा धम्मलिपीतला पाली शब्द आहे। जसा मौर्य शब्द, ज्याप्रमाणे मौर्य शब्द हा संस्कृत आहे, त्याचप्रमाणे पाली धम्मलिपीतला शब्द मौर्य आहे, मौर्य। त्याचप्रमाणे हा पाली शब्द आहे कोलीय। आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोलीय लोक राहतात, आणि हे संपूर्ण कोलीय लोक म्हणजेच कोळी लोक जे मासेमारी करतात आणि सोबतच शेती व्यवसाय करतात, तर या महाराष्ट्रातील, या भारतातील सर्वच कोलीय बांधव हे बुद्धाची आई महामाया आणि महाप्रजापती गौतमीचे हे कोलीय वंशज आहे। आणि म्हणून बुद्धाच्या आईचा सुद्धा एक इतिहास आहे। आणि म्हणून बुद्धाची आई बुद्ध माता महामाया यांच्या जीवनाच्या संदर्भात आपण बघूया की महामाया देवी, देव यापूर्वी सुद्धा सांगितलं आहे की देव, देवी, देवता आणि देवगण, देवा हे संपूर्ण शब्द पाली आहे। हे संपूर्ण शब्द तुम्हाला त्रिपिटकामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला दिसेल। कोणते शब्द? देव, देवी, देवता, देवगण। जसं की देवगण आडनाव हे ब्राह्मणांमध्ये आहे, गण आणि देवगण। देवगण हा शब्द पाली शब्द आहे, देवा। सम्राट अशोक सुद्धा त्यांच्या 84,000 शिलालेखमध्ये देवानं पियदस्सी अशा विशेषणानं सम्राट अशोक सुद्धा सुरुवात करतो। म्हणून देव आणि देवी, आजही उत्तर भारतामध्ये देव आणि देवी शब्द हा स्त्रियांच्या नावाच्या मागे लागतो। आजही उत्तर भारतामध्ये ती परंपरा
टिकून आहे, उत्तर भारतामध्ये ती परंपरा टिकून आहे की देव आणि देवी शब्द हे मुळातच पाली धम्मलिपीतील शब्द आहे. देव आणि देवी हे पाली धम्मलिपीचे शब्द आहे. देव आणि देवी या शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ स्त्री. पंचशील आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणारा पुरुष किंवा स्त्री तिला देव आणि देवी म्हटल्या जात होतं. आणि म्हणून आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहिलं तर अजातशत्रूच्या आईचं नाव आहे वैदेही. राजा प्रसेनजिताच्या महाराणीचं जी उपासिका असते तिचं नाव आहे मल्लिका देवी. सम्राट बौद्ध सम्राट जयचंद यांच्या दादीचं नाव, जिने सारनाथला 9 मजल्याचं बुद्धविहार बांधून दिलं होतं, तिचे नाव कुमारदेवी आहे. आणि वज्रयानी परंपरेमध्ये जसे की बोधिसत्व तारा देवी, सम्राट अशोकाच्या पत्नीचं नाव विदिशा देवी, जी बुद्धिस्ट महाराणी होती, तिला महादेवी सुद्धा म्हणायचे. आणि अशाच पद्धतीने जे अमरकोश नावाचा ग्रंथ आहे, जो अमरसिंह नावाच्या बौद्ध आचार्याने लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये बुद्धाच्या आईचा उल्लेख हा माया देवी म्हणून असा केलेला आहे. तर देव आणि देवी हे शब्द पाली शब्द आहे आणि हे बुद्धिस्ट शब्द आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे अरहत महादेव नावाचे भिक्खू, तिथेही देव शब्द आहे. शांतीदेव नावाचे महान भिक्खू जे गुजरातचे झालेले आहे, आर्यदेव किंवा विश्वदेव असे महान भिक्खू सुद्धा नावं आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये सापडतात. आणि महा हे जे महाशब्द आहे, महामाया, महाप्रजापती गौतमी, महाभिनिष्क्रमण, महामोगलायन, तर हे जे शब्द महा म्हणजे काय तर महान, महा हे विशेषण आहे. बुद्धाच्या आईला मायादेवीला सुद्धा महा हे विशेषण लागलं आहे. महा म्हणजे महान, मोठी, श्रेष्ठ. तर महाविशेषण हे बौद्धांचे आहे. जसं की महाप्रजापती, महामोगलायन, महाकाश्यप, महाकात्यायन, महानाम, महाप्रबुद्ध. आणि जे वरिष्ठ भिक्खू असतात त्यांना महाथेरी किंवा महाथेरो, महापरिनिर्वाण, महाभिनिष्क्रमण, महापरित्राण पाठ, महामंगल सुत्त, महामंगल गाथा, महागोविंद सुत्त. तर हे महाशब्द म्हणजेच महान असा त्याचा अर्थ आहे, हे विशेषण आहे. जसे की महाजनपद किंवा महाकोसल, महासुदर्शन. तर हे जे शब्द आहे हे महा एक विशेषण आहे आणि हे बौद्ध साहित्यांमध्ये आपल्याला दिसतं. सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये सम्राट अशोकांनी एक स्त्री वर्गाची एक संघटना निर्माण केली होती. मौर्य राजा सम्राट अशोकांनी एक स्त्री महिलांची संघटना निर्माण केली होती. त्या संघटनेचं नाव होतं इति झाक महामाया. इति म्हणजे काय? स्त्री. इति झाक महामाया अशी स्त्री संघटना सम्राट अशोकांनी निर्माण केली होती धम्म प्रचार आणि प्रसार करिता. तर सम्राट अशोकांनी सुद्धा महा हा शब्द प्रयोजन केलेला आहे, इति झाक महामाता. तर महा म्हणजे काय तर महान, आणि माया म्हणजे काय तर माय सुद्धा होते. जसं आपण मराठीमध्ये माया म्हणजेच माय, माया माय, देवी माता आणि माया देवी माता. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये माता माय कोणाला म्हणतात? बुद्धाच्याच आईला माता माय म्हणतात, किंवा माय किंवा माया हे शब्द बुद्धाच्या आईपासूनच सुरू झालेले आहे. किंवा माया माय देवी माता किंवा माया देवी माता, महामाता, महामाया, माता माया, माता माया, माता माई, माताई, माता माय, माता माया, आदी माया. तर हे सर्व शब्द बुद्धांच्याच आईपासून तयार झालेले आहे. महामायावरूनच हे सर्व नावं, मी जी संपूर्ण नाव घेतली आहे, माया, माय, देवी माता, माया देवी माता, महामाता, महामाया, माता माया, माता माय, माता माई, माताई, माता माया आणि माता माया, आदी माता, ही सर्व बुद्धांच्याच आईचे महामाया देवीचे विशेषण आहे. संतोषिता देवा असा एक शब्द पाली साहित्यामध्ये, संतोषिता म्हणजे काय? या संतोषितावरूनच नंतरच्या काळामध्ये संतोषी हा शब्द तयार झालेला आहे. संतोषी माता म्हणतात. तर ही संतोषिता एक जे लोक सांगितलेलं आहे बौद्ध साहित्यामध्ये. आणि
संतुषितावरूनच जे संतुषिता ते जी देवता लोक आहे, या संतुषिता शब्द चरूनच 33 कोटी देवी देवतांचं ब्राह्मणांनी एक प्रयोजन केलेलं आहे. बौद्ध साहित्यामध्ये महा या शब्दाला अत्यंत महत्वाचं आहे. महाथेरीवरूनच मराठीमध्ये म्हातारी हा शब्द तयार झालेला आहे. आणि महाथेरा, एखादा भिक्खू उपसंपादित झालेल्या भिक्खूला 20 वर्ष झाली आहे उपसंपदा होऊन, त्याला महाथेरा म्हणतात. किंवा उपसंपादित जी भिक्खुनी आहे, जिला 20 वर्ष झाले भिक्खुनी बनून, तिला महाथेरी म्हणतात. महाथेरीवरूनच म्हातारी हा शब्द मराठीत तयार झाला आणि महाथेरावरूनच म्हातारा हा शब्द तयार झाला. थिअरी हा शब्द सुद्धा इंग्रजीमध्ये तयार झालेला आहे. म्हणून थेरी गाथा हा ग्रंथ प्रत्येक महिलांनी वाचला पाहिजे. थेरी किंवा थिअरी हा शब्द सुद्धा आजही छत्तीसगडमध्ये महतारी माता योजना सुद्धा छत्तीसगडमध्ये आहे. महतारी म्हणजे छत्तीसगडमध्ये एक कुळदेवी आहे महतारी माता. ही महतारी माता दुसरी तिसरी काही नसून महाथेरी या शब्दाचाच अपभ्रंश महतारी माता आहे. महतारी माता या शब्दाचाच अपभ्रंश हा महाथेरी म्हणजे भिक्खुनींना जे महाथेरी म्हटल्या जात होतं, या महाथेरी शब्दाचाच अपभ्रंश छत्तीसगडमध्ये महतारी माता म्हणून तिची पूजा केली जाते. ही महतारी दुसरी तिसरी काही नसून बौद्ध भिक्खुनींच्या संदर्भातला हा शब्द आहे. तर झारखंड असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, तर या ठिकाणी महतारी माता अशी एक कुळदेवी म्हणून आदिवासी बांधव आणि इतरही लोक त्याची पूजन करतात. ही महतारी माता दुसरी तिसरी काही नसून ही महाथेरी भिक्खुनींचीच ती स्त्रींची ती पूजा आहे, तिचे गायन आहे. तर ही महतारी म्हणजेच काय, तर भिक्खुनींची ते शब्द आहे महतारी. तर आपण बघूया की जी बुद्धाची आई बुद्धमाता महामाया आहे, तर ह्या बुद्धमाता महामायाचं जे गाव आहे, आपण पाहिलं की कोलीय गणांची जी राजधानी होती ती म्हणजे रामग्राम किंवा देवदह. आता रामग्राम हे नाव कशावरून पडलेलं आहे, तर वाराणसीला राम नावाचा हा कोलीय होता. हा वाराणसी, काशीला, बनारसला राम नावाचा हा कोलीय राजा वाराणसी नगर सोडल्याच्या नंतर ते तराईच्या प्रांतामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी जातात आणि म्हणून त्या ठिकाणी ते एक नगर वसवतात, म्हणून त्याला रामग्राम म्हणतात. आणि रामग्राम आणि देवदह हे जे कोलीय लोकांचे जे गणव्यवस्थेचं ठिकाण आहे, नगर आहे, तर त्याच ठिकाणी बुद्धमाता महामाया, कोलीय वंशी बुद्धमाता महामाया यांचा जन्म झाला. परंतु या कोलीय वंशाचे जे पूर्वज आहे हे वाराणसी नगरातले आहे. आपल्या भारतामध्ये उत्तर भारतामध्ये कोरी लोक आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोलीय लोक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोलीय लोक आहे ज्यांना कोळी म्हणतात. आणि हे कोलीय लोक बुद्धाची आई कोलीय वंशी माता महामाया हिचे वंशज आहे. म्हणून आजही जगप्रसिद्ध असलेली, पुणे जवळ असलेली, लोणावळ्याच्या जवळ असलेली जी कोणती कार्ला बुद्धलेणी, ही कार्ला जगप्रसिद्ध बुद्धलेणी आजही महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी बांधव आणि कोकणातील कोळी बांधव, पुणे मुंबईतील कोळी बांधव, या कोळी बांधवांचं ती देवी कुलदेवी आहे. म्हणजे कोलीय बांधवच महाराष्ट्रातील संपूर्ण कोलीय बांधव त्या एकविरा देवीचं पूजन करतात. वास्तविक पाहतात कार्ल्याची ही बुद्धलेणी आहे, पण त्या कार्ल्याच्या बुद्धलेणीमध्येच या एकविरा देवीची, या म्हणजे कोलीय बांधव, महाराष्ट्रातल्या कोलीय बांधवांची ती कुळदेवी आहे. म्हणून ते गाणं आहे, एकविरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोलियावरी. म्हणजे एकविरा कोणाला म्हटला, ही एका वीराला, सिद्धार्थ गौतमाला. तुम्हाला माहित असेल एक वीरो महावीरो बुद्धालाच म्हटल्या जातो. एका वीराला म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाला जन्म देणारी बुद्धाच्याच आईचे अनेक नाव आहे. बुद्धाच्याच आईला एकविरा म्हणतात, एका वीराला म्हणजेच सिद्धार्थ गौतम बुद्धाला जन्म देणारी. तर ही एकविरा म्हणजे कोण आहे, तर ही एकविरा सुद्धा कोळी लोकांची कुळदेवी आहे. आणि ही एकविरा दुसरी तिसरी काही नसून ही कोलीय वंशी एकविरा बुद्ध माता महामाया आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा आहे. वास्तविक पाहता तो कोल्हापूर जिल्हा नसून कोल्हापूर जिल्हा आहे. आणि म्हणून तिथे
कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणतात. कोल्हापूरची महालक्ष्मी, तर ही कोल्हापूरची महालक्ष्मीचं मंदिर हे प्राचीन काळातील बुद्धाच्या आईच्या नावावरून ते पडलं आहे. ती कोल्हापूरची महालक्ष्मी नसून ते कोल्हापूरची महामाया, बुद्धमाता महामायाचं मंदिर आहे. आजही कमळावर बसलेली आणि दोन्ही बाजूला दोन्ही हत्ती तिच्यावर जल अभिषेक कलशाने करीत आहे. हे शिल्प तुम्हाला अलीकडेच मणिकर्णिका नावाचा तलाव, त्या महालक्ष्मी मंदिर जे आहे, अंबा माता महालक्ष्मी मंदिर जे कोल्हापूरचं आहे, अलीकडेच तिथे बुद्धाची मूर्ती सुद्धा तलावामध्ये सापडलेली आहे. म्हणून ते कोल्हापूरची महालक्ष्मी नसून ते कोलीय वंशी कोल्हापूरची, वास्तविक पाहता ते कोल्हापूर नाव नाही आहे, ते कोल्हापूर नाव आहे. म्हणून ती कोल्हापूरची महामाया चं मंदिर आहे. ते कोल्हापूरची म्हणजे कोल्हापूरच्या महामायेलाच ते कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणून अपप्रचार करण्यात आलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील संपूर्ण कोलिय बांधव हे बुद्धिस्ट आहे, बुद्धाच्या आईचे महामायेचे वंशज आहे. आपण बौद्ध म्हणजे आदी पुरुषांचा जर विचार केला तर आपण पाहिलं असेल की जयसेन. आपण थोडं शाक्य गणांचा कुळ वंशज बघूया. जयसेनचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे सिंहहनू आणि सिंहनाची पत्नी आहे कंचना. आणि सिंहहनू आणि कंचनाला जे शुद्धोधन, अमितोधन, धौतोधन, शाक्योधन, शुद्धोधन आणि शाक्योधन असे 5 भावंड होते. आणि अमिता आणि प्रमिता या दोघी बहिणी आणि शुद्धोधन महामाया. तर हे अशा प्रकारे हे वंशज आहे. तर बुद्धमाता महामाया हिच्या वडिलांचं नाव आहे अंजन कोलिय. अंजन कोलियाच्या ह्या दोन्ही मुली होत्या, बुद्धमाता महामाया आणि दूधमाता महाप्रजापती गौतमी. लक्षात घ्यायचं आहे, बुद्धमाता महामाया आणि दूधमाता महाप्रजापती गौतमी ह्या दोघीही बहिणी ह्या अंजन कोलिय यांच्या मुली होत्या. आणि त्यानंतर त्यांचा इतिहास आपल्याला सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून आपण लुंबिनी जे ठिकाण ओळखलं जातं, म्हणून आपण असं चुकीनं म्हणून हे बुद्धाचा जन्म नेपाळ देशामध्ये झाला. नेपाळ नावाचा देश बुद्धाच्या काळामध्ये नव्हता, तो जम्बूद्वीप भारताचाच भाग होता. नेपाळ हे नाव अलीकडचं आहे. बुद्धाचा जन्म नेपाळ देशामध्ये, सिद्धार्थ गौतमाचा जन्म नेपाळ देशामध्ये झाला हे आपण सांगू नये. त्यावेळी तो जम्बूद्वीपाचाच एक भाग होता. जम्बूद्वीपामध्येच त्या लुंबिनीचं प्राचीन नाव आहे रुक्मिणी देई. रुक्मिणीवरूनच ते मग रुक्मिणी झाले आहे. आणि देई म्हणजे काय तर देवी. म्हणून बुद्धाच्याच आईला महामाया रुक्मिणी देई म्हणतात. रुक्मिणी देईवरूनच मग रुक्मिणी झालेला आहे आणि देईवरून देवी झालेला आहे. बुद्धाच्याच आईच्या अनेक नावापैकीचे एक नाव आहे महामाया रुक्मिणी देई. हे बुद्धाच्याच आईचं एक नाव आहे. या रुक्मिणी देईवरूनच ते लुंबिनी झालेलं आहे. आजही तुम्ही लुंबिनीला गेले, महान सम्राट अशोकाचा तिथे स्तंभ आहे, त्या स्तंभाला रुक्मिणी देई स्तंभ असंच म्हणतात. आणि म्हणून रुक्मिणी देई हे दुसरं तिसरं काही नसून बुद्धाची आई बुद्धमाता महामायेलाच रुक्मिणी देई असं म्हणतात. आणि आपल्याला माहित आहे माता रमाईच्या आईचं नाव सुद्धा रुक्मिणी होतं. तर रुक्मिणी हा शब्द रुक्मिणीवरूनच तो तयार झालेला आहे. आणि नालंदा जवळ एक रुक्मिणी नावाचं बौद्ध स्थळ सुद्धा उत्तर भारतामध्ये आहे. ज्याप्रमाणे श्रावस्ती शब्द बघा, श्रावस्ती शब्दावरूनच सावत्ती आणि सावत्तीवरूनच सावित्री हा शब्द तयार झालेला आहे. पालीचा शब्द आहे सावत्ती, संस्कृत आहे श्रावस्ती आणि श्रावस्तीवरूनच सावत्ती आणि सावित्री हा शब्द तयार झालेला आहे. तर महामाया हे जे विशेषण आहे, बुद्धाच्या आईचं विशेषण आहे महामाया. तिचं एकविरा, रुक्मिणी देई अनेक नावं, ज्याप्रमाणे बुद्धाला अनेक नावं आहे, विशेषण आहे, त्याचप्रमाणे बुद्धाच्या आईला सुद्धा विशेषण होती. म्हणून महामाया म्हणजे काय? महामाया म्हणजे महान माता, ग्रेट मदर असं म्हटलं तरी चालते. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये हे महाविशेषण ब्राह्मणांनी चोरलेलं आहे. आणि महाविशेषण म्हणजे काय? त्यांनी मग महाभारत, महापुराण, महानदी, महासागर, महाकाल, महाराजा, महाप्रसाद हे सगळे शब्द मग नंतर ब्राह्मणवाद्यांनी चोरलेले आहे. तर महान हा शब्द बुद्धिस्ट आहे.
तर ही बुद्ध माता महामाया आणि दूध माता महाप्रजापती गौतमी, जिने बुद्धाला दूध पाजलं आई गेल्याच्या नंतर, म्हणून तिला दूध माता म्हणतात. तर बुद्ध माता महामाया आणि दूध माता महाप्रजापती गौतमी या अंजन कोलियांच्या दोन्ही मुली होत्या आणि ह्या दोघी बहिणी सुद्धा होत्या. आणि म्हणून स्वयंवर पद्धतीमध्ये दोघींचीही निवड झाली होती. म्हणजे महाप्रजापती गौतमी आणि महामाया या दोघीही अंजन कोलियांच्या मुली त्या काळामध्ये स्वयंवर पद्धतीनं त्यांची निवड झाली होती. शुद्धोदन राजाला आणि महामायेला पुष्कळ वर्ष झाली पण मूलबाळ होत नव्हतं. त्यामुळे शुद्धोदन राजा आणि महामाया दुखी होते आणि ज्या दिवशी महामायेला दिवस गेले तो दिवस होता आखाडी पौर्णिमा. आणि म्हणून महामायेला खूप दिवस झाले मूलबाळ होत नाही, म्हणून राजा शुद्धोधनानं नंतर मग महामाया देवी हिची बहीण महाप्रजापती गौतमी हिची निवड केलेली आहे. आणि म्हणून हीच गोष्ट म्हणजे रामायणामध्ये आपण काल्पनिक रामायणामध्ये बघितलं, वाल्मिकी काल्पनिक रामायणामध्ये, की दशरथाचं वय 60,000 होतं आणि 60,000 वर्षाचं वय असताना तेव्हा त्यांना मूलबाळ झालं आणि ते सुद्धा राणींनी खीर प्राशन करून ते खाल्लेलं आहे. त्यासाठी पुत्र कामेष्टी यज्ञ असं उदाहरण ते काल्पनिक रामायणामध्ये दाखवलेलं आहे. तर ही जी गोष्ट आहे ही बौद्ध साहित्यातलीच गोष्ट आहे, पण त्याला विकृत पद्धतीनं ते मांडणी केलेली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे राजा शुद्धोधनाला आणि महामायेला पुष्कळ वर्ष होते लग्नाला, तरी पण त्यांना मूलबाळ होत नाही, परंतु ते तसं करत नाही. राजा शुद्धोधन महाप्रजापती गौतमी सोबत दुसरं लग्न करतो. पण या ठिकाणी मात्र आपल्याला ही गोष्ट ही थोडीशी विकृत करून ही वाल्मिकी रामायणामध्ये टाकलेली आहे. तर महामायेला आषाढी पौर्णिमेला दिवस जातात आणि आषाढी पौर्णिमेला तिला स्वप्न पडते. जे महामायेचे जे 8 त्या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी, तर ते स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी ज्या 8 ब्राह्मणांना बोलावण्यात येतं. तर आखाडी पौर्णिमेला तिला जे स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये तिचा पलंग मान सरोवराच्या त्या शाल वृक्षाखाली ठेवण्यात जातो आणि ती त्या ठिकाणी ते 4 चतुर्दिक्पाल तिची आंघोळ घालतात. तर असंच जे स्वप्न बुद्धाणीस धम्मामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. मग या स्वप्नाचा अर्थ लावण्याकरिता राजा शुद्धोधन 8 विद्वान ब्राह्मणांना आमंत्रित करतात. त्या 8 विद्वान ब्राह्मणांमध्ये कौंडिन्य नावाचा सुद्धा एक ब्राह्मण असतो आणि जो नंतर बुद्धाचा एक प्रथम अर्हत भिक्खू अज्ञात भिक्खू कौंडिन्य सुद्धा बनत असतो. तर ही गोष्ट, तर साल वृक्ष आपल्याला माहित असेल की बुद्धाचा आणि साल वृक्षाचा संबंध आहे. साल वृक्षाला इंग्रजीमध्ये शोरिया म्हणतात. शोरिया साल वृक्षाच्या संबंधात ज्याप्रमाणे बोधी वृक्ष पिंपळाचं झाडाचं महत्व आहे, त्याचप्रमाणे साल वृक्षाचं. शाल हा शब्द संस्कृत आहे, पाली शब्द आहे साल, म्हणून साल वृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालेला आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे साल वृक्षाची फुलं ही पांढरी शुभ्र असतात. महामाया देवी पहिलं बाळंतपण करण्यासाठी देवदह रामनगरीला निघत असते आणि ती सोन्याच्या पालखीमध्ये हत्ती अंबारी वगैरे असतात, घोडे वगैरे असतात, अनेक नोकर चाकर दासी असतात आणि त्या तराईच्या प्रांतामध्ये शाल वृक्षांनी वेढलेलं ते वन म्हणजेच लुंबिनी वन, असं नयनरम्य वन. तर त्या ठिकाणी महामाया त्या ठिकाणी जात असते आणि त्यावेळी त्या वैशाख पौर्णिमेचा हा सत्र चालू असताना महामायेला मोह होतो आणि ती एका शाल वृक्षाला फुलांनी बहरलेल्या शाल वृक्षाच्या एका फांदीला महामाया पकडते आणि बुद्धाने उभ्यानच ती सिद्धार्थ गौतमाला जन्म देत असते. बुद्धाला नाही, सिद्धार्थ गौतमाला महामाया उभ्यानेच त्या शाल वृक्षाच्या फांदीला धरून ती जन्म देत असते. आणि ही गोष्ट बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल बुद्धाणीस धम्मामध्ये ग्रंथामध्ये लिहितात की महामायेनं तेलाच्या म्हणजे दिव्यातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने सिद्धार्थ गौतमाला, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला 10 महिने आपल्या पोटात वाढवलं आणि ज्या दिवशी जन्म झाला ती पौर्णिमा म्हणजे वैशाख पौर्णिमा आहे. म्हणून शाल वृक्षाचा आणि बुद्धाचा संबंध आहे. सिद्धार्थ गौतमाचा जन्म साल वृक्षाखाली झाला आणि त्यांचं महापरिनिर्वाण सुद्धा
कुशीनगरला शालवनामध्ये शालवाटिकामध्ये दोन्ही शाल वृक्षाच्या मधोमध झालेला आहे. आपण अजंठा लेणीमध्ये जर गेलं तर 29 नंबरच्या लेणीमध्ये दोन्ही शाल वृक्षाच्या मधोमध बुद्धाचं महापरिनिर्वाण दाखवलेलं आहे. साल वृक्षाची फुलं ही पांढरी असतात. साल वृक्षाची झाडं जम्बूद्वीप भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होती, परंतु ती आता नष्ट झाली आहे. म्हणून ती हिमालयाच्या पायथ्याशी छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि झारखंड या एरियामध्ये किंवा बिहारच्या काही जंगली एरियामध्ये साल वृक्षाची झाडं आताही पाहायला मिळतात. झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि बिहार या ठिकाणी आजही आदिवासी मूल निवासी लोक शाल वृक्षाची पूजा करतात, कारण हे लोक सुद्धा प्राचीन काळातले बुद्धिस्ट लोक होते. शाल वृक्षाची फुलं ही पांढरी असतात. बौद्ध शिल्पकलामध्ये सालभंजिका असते. सालभंजिकेचं शिल्प तुम्हाला सांचीच्या स्तूपावर आणि बौद्ध विहारावर दिसतं. बुद्धाच्याच आईला सालभंजिका म्हणतात. सालभंजिकेची मूर्ती कशी असते स्त्रीची? ती एका झाडाच्या फांदीला साल वृक्षाला पकडलेली अशी स्त्रीची शिल्प तुम्हाला अनेक ठिकाणी दिसतं. सालभंजिका हे बुद्धाच्याच आईचं एक नाव आहे. आपल्याला माहित आहे जीवक जो वैद्य होता, बुद्धाची सेवा केली, जीवकच्या आईचं नाव सुद्धा सालवती होतं. तर शालभंजिका हे जे शिल्प आहे स्त्रीचं तुम्हाला आपल्या अजंठा, वेरूळ, कार्ले, भाजेच्या संपूर्ण बौद्ध लेण्यांमध्ये आणि स्तूपांवर सांचीच्या सुद्धा तुम्हाला भरउच्च स्तूपावर दिसते शालभंजिका. हे शालभंजिका म्हणजेच बुद्धाच्याच आईचं एक नाव आहे. आणि शालभंजिका म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, एका शाल वृक्षाला पकडून असलेली एका स्त्रीचं शिल्प आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सालबर्डी नावाचं ठिकाण आहे. साल म्हणजे काय? तर साल वृक्षांनी वेढलेला बरड. सालबर्डी सुद्धा हे प्राचीन काळातील बौद्ध स्थळ होतं. आजही साल वृक्षाची पूजा आदिवासी मूलनिवासी लोक हे नागवंशीच लोक होते आणि प्राचीन काळामध्ये ते बुद्धाचेच अनुयायी होते. आजही छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि झारखंड मधील आदिवासी मूलनिवासी लोक सरणा धर्माचं पालन करतात. सरणा धर्म, सरणा बुद्ध धम्म संघाचा सरणागमन ज्यांनी केलेलं आहे. सरणा हा शब्द पाली आहे. आजही ते सरणा धर्माचं पालन करतात आणि शाल वृक्षाची पूजा झारखंड आणि छत्तीसगड, मध्य प्रदेशातील लोक जंगलातील शाल वृक्षाची पूजा करतात, जे बुद्धाच्या जन्माचे, महापरिनिर्वाणाचे प्रतीक म्हणून ते पूजा करतात. शाल वृक्षाला शौर्या म्हणतात. आणि म्हणून आदिवासी मूलनिवासी बांधव हे सुद्धा नागवंशीय बुद्धिस्ट लोक होते. आजही ते शरणागमन करतात. आपण पाहतो की सिद्धार्थ गौतमाला बोधी वृक्षाखाली, पिंपळ वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली, पण वर्धमान महावीराला असं म्हटलं जातं की वर्धमान महावीराला ज्ञान प्राप्ती ही साल वृक्षाखाली झालेली आहे. तर छत्तीसगड, आपल्या भारतामध्ये छत्तीसगड नावाचं एक स्टेट आहे. तर याचं नाव छत्तीसगड का पडलं? तर आजही छत्तीसगडमध्ये 36 बुद्ध माता कोलियवंशी महामाया, बुद्धाच्या आईचे, महामाया देवीचे एकूण 36 मंदिरं आहे. 36 मंदिरं आजही छत्तीसगडला आहे. महामाया मंदिर म्हणून ती ओळखली जातात. आता ती देवीच्या रूपाने जरी पूजा करत असेल, परंतु छत्तीसगडमध्ये मात्र बुद्धाची आई बुद्ध माता महामायाचे 36 मंदिर आहे, म्हणून त्याचं नाव छत्तीसगड पडलेलं आहे. जसं की तुम्ही गुगलवर सर्च करा रतनपूर, सूरजपूर, अंबिकापूर, तर या ठिकाणचे महामाया, त्या मंदिराचंच नाव आहे महामाया मंदिर. आता ते देवी म्हणून जरी पूजा करत असेल, परंतु महामाया हे बुद्धांच्याच आईचं नाव आहे. बुद्धाची आई महामाया हिचे 36 मंदिरं छत्तीसगडला आहे, म्हणून त्याला छत्तीसगड हे नाव पडलेलं आहे. आणि म्हणून प्रमुख छत्तीसगड मधलं प्रमुख जे मंदिर आहे महामाया मंदिर, ते म्हणजे रतनपूर मधलं. रतनपूर हे फेमस ठिकाण आहे. तर रतन कशाला म्हणतात? बुद्ध रतन, धम्म रतन आणि संघ रतन. बुद्ध रतन, धम्म रतन आणि संघ रतन या 3 रतनवरूनच ते रतनपूर आजही छत्तीसगडमध्ये आहे. आणि रतनपूरचं महामाया मंदिर हे प्राचीन बुद्धाच्याच आईचं मंदिर आहे आणि म्हणजे विहार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून छत्तीसगड हे नाव कशावरून पडलेलं आहे? तर बुद्धाच्या आईचे, महामाया देवीचे 36 विहार त्या ठिकाणी आहे, मंदिर म्हणू शकतो. तर त्याच्यामुळे ते नाव छत्तीसगड पडलेलं आहे. तर छत्तीसगड हे आजही छत्तीसगड मधील आदिवासी मूलनिवासी नागवंशी बांधव बुद्धाच्या आईचं शाल वृक्षाची ते बुद्धाच्या जन्माचं प्रतीक म्हणून ते पूजा करतात.
आपण महाराष्ट्रामध्ये असताना मुंबई या शहराची निर्मिती स्वतः महान सम्राट अशोकांनी केलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुंबई शहराची निर्मिती सम्राट अशोकांनी मौर्य राजांनी केलेली आहे. एलिफंटा लेण्या या मौर्य राजांनी बांधलेल्या आहे. आणि मुंबई हे नाव आहे, हे मुंबई नाव बुद्धाच्या आईवरून नाव पडलेलं आहे. सोपाऱ्याचा स्तूप तुम्हाला माहीतच आहे. जिथे जिथे 84,000 स्तूप सम्राट अशोकाने जम्बूद्वीप भारतात बांधली. जिथे जिथे महास्तूप तिथे तिथे महानगर तयार झाली. आणि अशा प्रकारे महास्तूप आणि महानगर, तर हे महानगर म्हणजे मुंबई हे शहर आहे, हे सम्राट अशोकानेच निर्माण केलेलं आहे. मुंबई हे नाव बुद्धाच्याच आईवरून पडलेलं आहे. आता मुंबई शहर, तर मुंबई हे जे नाव अलीकडे पडलेलं आहे, हे बुद्धाच्याच आईच्या नावावरून ते मुंबई शहराचं नाव पडलेलं आहे. आजही जुनी लोक मुंबईला मायापुरी म्हणतात. मायापुरी आजही जुने लोक बुद्धाच्या त्या मुंबईला मायापुरी म्हणतात. तर बुद्धाच्या आईवरूनच ते मुंबई नाव पडलेलं आहे. महामाया, महामाई, मुंबई. बघा मुंबई हे नाव कसं पडलेलं आहे. महामाया, महामाई, मुंबई आणि मुंबाई अशा प्रकारे हे नाव झालेलं आहे. महामाया, महामाई, मुंबई आणि मुंबई अशा पद्धतीनं हे शब्दांचा अपभ्रंश झाला आहे. आजही जुने लोक मुंबईला मायापुरीच म्हणतात. आणि माया आणि महामाया हे बुद्धाच्याच आईचं नाव आहे. आजही मुंबईला महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध आहे. हे महालक्ष्मी मंदिर मुंबईचं दुसरं तिसरं काही नसून बुद्धाच्याच आईचं महामायेचं प्राचीन विहार आहे. महाराष्ट्रामध्ये जे कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणतात, ते कोल्हापूरची महालक्ष्मी नसून ते कोलियपूरची महामाया आहे. कोलिय वंशाची कोलियपूर आहे, ते कोल्हापूर नाही, ते कोलियपूर आहे. आणि कोलियपूरची ती महालक्ष्मी नसून, कोल्हापूरची ती महालक्ष्मी नसून ती कोलियपूरची महामाया बुद्ध माता आहे. आणि हे कोल्हापूरचं जे मंदिर आहे, हे मंदिर स्वतः शिलाहार जे राजे होऊन गेले महाराष्ट्रात, शिलाहार हे राजे हे नागवंशी होते. शिलाहार नागराजांनीच ते कोल्हापूरचं महालक्ष्मी म्हणजेच कोलियपूरची महामायेचं विहार बांधलेलं आहे. त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे. शिलाहार राजे बुद्धिस्ट राजे होते. शिलाहार राजांनी महाराष्ट्रामध्ये जे महालक्ष्मी मंदिर आहे, जे कोलियपूर महामाया मंदिर आहे, आणि कोपेश्वर मंदिर हे सुद्धा प्राचीन बुद्धिस्ट विहार आहे. कोपेश्वर मंदिर तुम्हाला खिद्रापूरला कोल्हापूरच्या जवळ आहे. अत्यंत मंदिर आहे, तिथे तुम्हाला बुद्धाच्या मूर्त्या कोपेश्वर मंदिरात दिसतात. तर साल वृक्षाला पांढऱ्या रंगाला बौद्ध धर्मामध्ये खूप महत्व आहे. जसं की पांढरं कमळ, पांढऱ्या कमळालाच पुंडरीक म्हणतात. ब्रह्मकमळ सुद्धा असतं हिमालयामध्ये, तर हे ब्रह्मकमळ सुद्धा पांढरं असतं. पुंडरीक म्हणजे काय, तर पांढरे कमळ म्हणजे बुद्धाच्या आईच्या महामाया देवीच्या स्वप्नामध्ये जे सुमेध बोधिसत्व, तो हत्ती सुद्धा पांढरा होता. त्यांच्या सोंडेमध्ये सुद्धा पांढरं पुंडरीक कमळ होतं. आणि म्हणून बुद्धाचा जो घोडा होता, ज्याचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला, कंतक घोडा सुद्धा पांढरा होता. स्वप्नात येणारा हत्ती सुद्धा पांढरा होता. शालवृक्षाची फुलं सुद्धा पांढरीच असतात. आणि बौद्ध उपासकांची वस्त्र सुद्धा पांढरीच असतात. आपल्याला माहित आहे, बुद्धाचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं तेव्हा त्यांना 500 पांढरे वस्त्राचं अवगुंठन गुंडाळण्यात आलेलं होतं. हे बुद्धानिस्ट धर्मामध्ये आहे. दिल्ली शहराची निर्मिती सुद्धा सम्राट अशोकांनी केलेली आहे. दिल्लीचं प्राचीन नाव त्रिपिटकामध्ये इंदपट्ट आहे. इंदपट्ट हे नगर सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं आहे. अलीकडचं नाव दिल्ली आहे. या इंदपट्ट नगरीमध्ये सुद्धा अलीकडे एका जुन्या किल्ल्याचं खोदकाम झालं. या जुन्या किल्ल्यामध्ये सुद्धा मातीच्या एका शिक्क्यावर बुद्धाची आई म्हणजे दिल्लीला जेव्हा पुराणा किल्ला तुम्ही मोबाईलमध्ये पाहिलं असेल, पुराणा किल्ल्याचं जेव्हा खोदकाम झालं, तिथे स्तूपांचे अवशेष आणि बुद्धाची आई बुद्ध माता महामाया हिचं टेराकोटा म्हणजे मातीच्या शिक्क्यावर बुद्धाच्या आईचं महामाया देवीचं शिल्प आणि दोन्ही बाजूला हत्ती हे शिल्प तुम्हाला त्या इंदपट्ट म्हणजे दिल्लीला सापडलेला आहे. दिल्लीला सम्राट अशोकाचा स्तंभ, शिलालेख आणि महामाया बुद्धाची आई महामायाचं शिल्प सुद्धा दिल्लीच्या त्या पुराणा किल्ल्याचं खोदकाम करत असताना सापडलेलं आहे. ते तुम्ही मोबाईलमध्ये गुगलवर सर्च करून पाहू शकता. तर महामाया मंदिर
छत्तीसगडला 36 महामाया देवीचे बुद्धाच्या आईचे मंदिर आहे, विहार आहे. तसेच भारतामध्ये सुद्धा महामाया मंदिर आपल्याला दिसतात. महामाया मंदिर काश्मीरला सुद्धा आहे. महामाया मंदिर अमरनाथला सुद्धा आहे काश्मीरला. महामाया मंदिर उत्तराखंड हरिद्वारला सुद्धा आहे. हरिद्वारचं जुनं नाव मायापुरी आहे. जेव्हा 7व्या शताब्दीमध्ये चीनी बौद्ध भिक्खू युआनशॉंग येतो तेव्हा हरिद्वारचं नाव वास्तविक पाहता ते अरहतद्वार आहे. आणि या अरहतद्वारला आणखी एक दुसरं नाव युआनशॉंगने ते उल्लेखित केलेलं आहे की हरिद्वारचं अरहतद्वारचं ते प्राचीन नाव मायापुरी आहे. आजही त्या हरिद्वारला मायापुरी नावाचं महामाया मंदिर आजही तुम्हाला दिसतात. आणि या भारतामध्ये जेवढे काही 51 शक्तिपीठ आहे, हे 51 शक्तिपीठ दुसरे तिसरे काही नसून बुद्धाच्याच आईचे महामाया देवीचे ती प्राचीन मंदिर आहे. आणि आजही तुम्ही लुंबिनीला गेले तर लुंबिनीच्या त्या विहाराला माया देवी मंदिर म्हणतात. आजही तिथे काही लोक केस काढायला जात असतात. तर कोलीय बुद्धिस्ट लोक होते आणि कोलीय लोक बुद्धिस्ट तर होतेच. कोलीय लोकांनी सुद्धा बुद्धांच्या अस्थिवर जे 8 भाग करण्यात आले होते, कोलीय लोकांनी सुद्धा, कोलीय राजांनी सुद्धा रामग्रामला 8वा स्तूप बुद्धांच्या अस्थिवर बांधलेला होता. आणि कोलीय लोक हे नागवंशी सुद्धा होते. कोलीय लोक नागवंशी होते. आणि म्हणून आपण थेर गाथामध्ये जर पाहिलं तर बौद्ध भिक्खूंची नावं सुद्धा आपल्याला सापडतात. आता कोलीय म्हणजे कोलीय लोक, बुद्धाच्या काळातले जे कोलीय वंशज होते, हे कोलीय लोक नागवंशी होते. आणि म्हणून बुद्धाच्या काळामध्ये जे कोलीय गणामधून जे भिक्खू झाले होते त्यांच्या नावापाशी सुद्धा नाग हा शब्द लागतो. बघा, नागीत नावाचा हा जो भिक्खू होता, बुद्धाचा शिष्य नागीत हा सुद्धा कोलीय वंशाचा होता. बुद्धाच्याच काळामध्ये नागसमाल हा सुद्धा बुद्धाचा एक शिष्य कोलीय वंशाचा होता. साती नावाचा सुद्धा हा कोलीय वंशाचा बुद्धाचा एक शिष्य होता. आणि बुद्धाच्याच काळामध्ये सिवली नावाचे जे भिक्खू आहे, तर सिवली सुद्धा हा कोलीय वंशाचा होता. त्यांची जी आई होती सुप्रवासा ही सुद्धा कोलीय वंशाची होती. आणि कोलीय राजांनी सुद्धा बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 8वा महास्तूप रामग्राम या ठिकाणी बांधलेला होता. आणि आपण अजंठा लेणीमध्ये जर गेलं तर अजंठा लेणीमध्ये सुद्धा एका शिलालेख कोरलेला आहे पालीमध्ये. काय लिहिलं आहे त्याच्यावर? मुगुदास कोली, असा मुगुदास कोलीचे या अजंठा लेणीसाठी योगदान. आणि 84,000, नीट लक्ष द्या, महान सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप आणि महाविहार बांधले, 84,000 शिलालेख आणि धम्मस्तंभ कोरले. तर आपण सांचीच्या स्तूपावर जर गेलं तर बुद्धाच्या आईचे शिल्प आपल्याला दिसतात. म्हणजे उभी असलेली आणि बसून असलेली एक स्त्री कमळाच्या फुलामध्ये, आणि दोन्ही बाजूला 2 हत्ती जल अभिषेक करत आहे, तिच्या अंगावर पाणी टाकत आहे. आपल्याला वाटतं ती गजलक्ष्मी महालक्ष्मी आहे, परंतु ती बुद्धाची आई महामाया आहे. सांचीच्या स्तूपावर तुम्ही पाहू शकता उभ्याही पोझिशनमध्ये आणि बसल्याही पोझिशनमध्ये कमळाच्या फुलावर असलेली एक स्त्री, तिला 4 हात नाही, फक्त 2 हात आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे सम्राट अशोकांनी 84,000 जे महास्तूप बांधले. सांचीचा स्तूप आपल्याला शिल्लक दिसतो म्हणून ते महामायेचं शिल्प दिसतं, पण सम्राट अशोकांचे 84,000 स्तूप नष्ट केले. 84,000 स्तूपावर बुद्धाची आई महामायेचं शिल्प सम्राट अशोकांनी कोरलेलं होतं. 84,000 स्तूप आणि 84,000 महाविहार, तर याच्यावर सम्राट अशोकाच्या आई म्हणजे बुद्धाच्या आईचं महामाया देवीचं शिल्प 84,000 स्तूपांवर 84,000 महामायाचे शिल्प सम्राट अशोकांनी कोरलेले होते. आजही सांची आणि भरूचच्या स्तूपावर सुद्धा आपल्याला महामायेचं शिल्प आपल्याला दिसते. तर ही महामायेलाच नंतर ब्राह्मणवादी मनुवादी लोकांनी महालक्ष्मी म्हणून तिचा अपप्रचार केलेला आहे. म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा माणगाव तालुका आहे. रायगड जिल्हा, हा रायगड जिल्हा महाराष्ट्रामध्ये, तर रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव नावाचा तालुका आहे. तर या माणगाव तालुक्यामध्ये सुद्धा महामाया मंदिर आहे छोटेखानी. झारखंडमध्ये सुद्धा हापामुनीला महामाया मंदिर आहे. तर ही महामाया आणि ही महाप्रजापती गौतमी अंजन पुत्री आहे. अंजन कोलियाच्या मुली आहे. आणि रायगड जिल्ह्यामध्ये महाड नावाचं ठिकाण आहे रायगड पाशी, तिथे सुद्धा महामयी नावाचं, महामयी माता, लक्षात घ्या, कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जे महाडच्या जवळ करंज गाव आहे, इथे महामाई
मंदिर, महामाई माता मंदिर आहे. तर ही महामाई माता दुसरी तिसरी कोण असून हीच महामाया मंदिर आहे. आणि उत्तराखंडमध्ये सुद्धा मायादेवी मंदिर आहे आणि आजही हरिद्वारला मायापुरी म्हणतात. 64 योगिनी. आता ह्या 64 योगिनी ज्या वज्रयोगिनी, वज्रयानी जो बौद्ध पंथ आहे, महायानी पंथामधून निर्माण झालेला वज्रयानी शाखा बौद्ध पंथ, या वज्रयानी बौद्ध शाखांमध्ये सुद्धा स्त्रियांना बोधिसत्व म्हणून संबोधलेलं आहे. तर 64 योगिनी मंदिर हे भारतामध्ये आहे. 64 योगिनी मंदिर हे मितावली मध्य प्रदेशमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. या 64 योगिनी मंदिर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या 64 वज्रयोगिनी, वज्रयानी बौद्ध भिक्खुनींची ती नाव आहे. तर हे 64 वज्रयोगिनी मंदिर तुम्हाला भेड़ाघाट जबलपूरला दिसेल, खजुराहोला आहे, हिरपूर ओडिसाला आहे, राणीपूर ओडिसाला आहे आणि महामाया. आणि त्या 64 योगिनी, जे 64 योगिनी जे मंदिर आहे, मितावली हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आहे मध्य प्रदेशला. प्रत्येकाने ते ठिकाण पाहावं, मी ते बघितलं आहे. मितावलीला ज्या 64 योगिनी म्हणून ज्या वज्रयोगिनी भिक्खुनी आहे, वज्रयानी पंथाची ते मंदिर आहे, विहार आहे. तर या 64 योगिनीमध्ये सुद्धा बुद्धाच्या आईचं नाव आहे. योगिनी, उग्रतारा, साकिनी आणि शाकिनी. शाकिनी म्हणजे काय? शाक्यवी म्हणजे ते अशा पद्धतीचे नाव आपल्याला 64 योगिनीमध्ये महामायेचा सुद्धा उल्लेख आहे. म्हणजे 64 योगिनी जे मंदिर आहे त्याच्यामध्ये सुद्धा 64 देवांमध्ये बुद्धाच्या आईच्या महामायेचा उल्लेख आहे. आणि बुद्धाच्या आईचे शिल्प भारतातील संपूर्ण बौद्ध विहारांवर, बौद्ध लेण्यांवर आणि स्तूपांवर दिसतात. जसं महाबलीपुरम हे तामिळनाडूमध्ये आहे. तर महाबली कोणाला म्हटलेलं आहे? दसबली महाबली, दस बलधारी बुद्धाला म्हटलं जातं. 10 बलांनी युक्त, 10 बलधारी बुद्धाला म्हणतात. तशाच प्रकारे महाबली सुद्धा बुद्धाला म्हणतात. तर महाबलीपुरम हे जे ठिकाण आहे, तर ह्या बौद्ध लेण्या पल्लव बौद्ध राजांनी बांधलेल्या आहेत. तर या महाबलीपुरमला सुद्धा बुद्धाच्या आई महामाया देवीचं शिल्प तुम्हाला दिसतं. या कर्नाटकामध्ये बदामीच्या बुद्ध लेणी आहे, जगप्रसिद्ध बदामी बुद्ध लेण्या. या बदामीच्या बुद्ध लेणीमध्ये सुद्धा बुद्धाच्या आईचं शिल्प कमळाच्या फुलावर बसलेली, जिला नंतर महामायेलाच महालक्ष्मीचा अवतार बनवलेला आहे. तर कर्नाटकच्या बदामी बुद्ध लेणीमध्ये सुद्धा महामायेचं शिल्प आहे. जगप्रसिद्ध असलेलं बृहदेश्वर मंदिर आणि ऐरावतेश्वर मंदिर हे तामिळनाडूला आहे. तर बृहदेश्वर मंदिर आणि ऐरावतेश्वर मंदिर हे जगप्रसिद्ध मंदिर आहे. तर यांच्यामध्ये सुद्धा बुद्धाच्या आणि बुद्धाच्या आईच्या महामायेच्या मूर्त्या आपल्याला दिसतात. परंतु काही लोक त्याला गजलक्ष्मी आणि महालक्ष्मी म्हणतात. परंतु त्या गजलक्ष्मी आणि महालक्ष्मीचं ते शिल्प नसून ते बुद्धाच्याच आईचं शिल्प आहे. जसं मीनाक्षी मंदिर आहे मदुराईचं, किंवा छत्तीसगडला पचराही नावाचं ठिकाण आहे, प्राचीन पचराही नावाचं ठिकाण छत्तीसगडला, तिथे सुद्धा बुद्धांच्या आईचे शिल्प दिसतात. पश्चिम बंगालमध्ये चंद्रकेतुगड, नीट लक्ष द्या, चंद्रकेतुगड हे अत्यंत प्राचीन बौद्ध स्थळ आहे पश्चिम बंगालमध्ये. चंद्रकेतुगड या ठिकाणी सुद्धा बुद्धाच्या आईचे शिल्प स्तूपांमध्ये प्राप्त झाले आहे, उभ्या पोझिशनमध्ये. आणि प्रत्येक बौद्ध विहारांमध्ये सुद्धा बुद्धांच्या आईचं शिल्प सापडतं. 84,000 जे महास्तूप आणि महाविहार सम्राट अशोकांनी बांधलेली होती, त्याच्यावर सुद्धा सम्राट अशोकांनी बुद्धाच्या आईचा एक म्हणून महान म्हणून तिचे शिल्प कोरलेले होते. केवळ बुद्धाचेच नाही, बोधिसत्वाचेच नाही. तर साची आणि भरूचच्या स्तूपावर सुद्धा तुम्हाला बुद्धाची आहे. पण काही लोक अज्ञानपणामध्ये तिला महालक्ष्मी म्हणतात, परंतु ती महालक्ष्मी नसून महामायेचंच रूपांतर, ब्राह्मणीकरण महामायेलाच महालक्ष्मी ब्राह्मणांनी नंतर केलेलं आहे. मथुरेच्या संग्रहालयामध्ये सुद्धा बुद्धाची आई महामायेची मूर्ती आपल्याला दिसते, प्राचीन काळातील महामाया मूर्ती. त्याचप्रमाणे एकविरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोलियावरी, म्हणजे हीच माया कोलियवंशी महामाया आहे. ज्याप्रमाणे एकविरा मातेचं मंदिर आपल्या पुण्याजवळ आहे कोलिय वंशाचं, त्याचप्रमाणे महावीरा हे सुद्धा मंदिर आहे. म्हणजे मुंबईला जे जीवदानी बुद्ध लेणी आहे, विरारला मुंबईला जीवदानी बुद्ध लेणी, त्या जीवदानी बुद्ध लेणीमध्ये महावीरा आहे आणि कारल्याच्या बुद्ध लेणीमध्ये एकवीरा आहे. ही एकवीरा आणि ही महावीरा दुसरी तिसरी काही नसून बुद्धाची आई कोलियवंशी महामाया आहे.
आणि ही आजही ती कोलीय लोकांची कुलदेवी आहे, म्हणजेच महामाया. म्हणजेच महाराष्ट्रातील संपूर्ण कोली लोक हे बुद्धाच्या आईचे वंशज आहे. आजही कोकणामध्ये आगरी कोळी म्हणतात. आगरी कोळी म्हणजे काय? अग्र कोलीय. अग्र म्हणजे काय? श्रेष्ठ कोलीय. आणि अग्र कोलीय वंशाचीच ही महामाया एकवीरा होती, एका वीराला बुद्धाला जन्म देणारी. महाराष्ट्रामध्ये कोलीय लोक मोठ्या प्रमाणात आहे. आपण शिवनेरी किल्ल्यावर जर गेलं तर तिथे काही कोळी जे मावळे होते शिवाजी महाराजांचे सैनिक, त्या कोळी बांधवांची 14 स्मारके, 16 महादेव नावाच्या कोळी आणि त्याचे जे 16 सैनिक मेले होते कोळी, यांच्या समाध्या स्वतः शिवाजी महाराजांनी त्या शिवनेरी किल्ल्यावर दिसते. म्हणजे महादेव कोळी आणि ते कोलीय वंशाचे 16 जे सैनिक आहे त्यांची समाधी आपल्याला दिसते. आणि आजही मी वारंवार सांगतो की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर नाही तर शिवनेरी बुद्धलेणीमध्ये झालेला आहे. आजही त्या ठिकाणी शिवनेरी किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाई देवीवरून ठेवलं असं म्हणतात. तर ते शिवाई देवी सुद्धा कोलीयच आहे. म्हणजे ज्या शिवनेरी किल्ल्यावर ज्या बुद्धलेणीमध्ये शिवाई माता पूजली जाते, शिवाई माता बसवलेली आहे. शिवाई माता ज्या शिवनेरीच्या बुद्धलेणीमध्ये जे शिवाई मातेचं मंदिर तयार करण्यात आलेलं आहे, ते शिवाई मातेची पूजा सुद्धा कोलीय आणि आदिवासी लोकच करतात. त्यांचीच ती कुलदेवी आहे. आणि म्हणून शिवाई आणि एकवीरा आणि महावीरा हे बुद्धांच्याच आईचे नाव आहे. आजही तुम्ही शिवनेरी किल्ल्यावर गेले तर तिथे शिवाई माता मंदिर एका बुद्धलेणीमध्ये कोरलेलं आहे. तर ते शिवाई मातेची पूजा कोलीय लोक आणि आदिवासी लोकच करतात. आणि ती शिवाई दुसरी तिसरी काही नसून ती बुद्धाचीच आईचे एक नाव आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर तानाजी मालसुरे आपण ऐकलं असेल, शिवाजी महाराजांचे एक मावळा होता सैनिक, त्याचं नाव तानाजी मालसुरे, हा सुद्धा कोलीय वंशाचा होता. झलकारी बाई ही मध्य प्रदेशातील, ही सुद्धा कोलीय वंशाची होती. आणि सम्राट अशोकाची जी दुसरी महाराणी, सम्राट अशोकाची पहिली महाराणी विदिशा देवी ही शाक्य वंशी होती, शाक्य कुमारी होती. आणि सम्राट अशोकाची दुसरी महाराणी जी बौद्ध राणी होती ती म्हणजे कोरवकी, ही कोरवकी सुद्धा कलिंग देशातली कोलीय वंशाची होती. लक्षात घ्या, सम्राट अशोकाची जी दुसरी महाराणी आहे बौद्ध राणी कौरवकी, ही सुद्धा कलिंग देश ओडिसातली कोलीय वंशाची होती. बुद्धाची जी महामायेची जी बहीण आहे महाप्रजापती गौतमी, ही सुद्धा कोलीय वंशाची होती. तर ही महामाया नामकरणाच्या दिवशीच महामाया बुद्धाला सिद्धार्थ गौतमाला सोडून जाते. आणि मग नंतर महाप्रजापती गौतमी जिला नंद नावाचा बाळ होतो, तर त्यावेळी राजा शुद्धोधन म्हणतात की महामायेचाही छोटा मुलगा आहे, महामाया सोडून गेली तर, आणि हा नंदाचाही जन्म झाला तर एका दाईची व्यवस्था करतो. पण त्यावेळी महाप्रजापती गौतमी म्हणतात की मी माझ्या मुलाला नंद बाळाला दुसऱ्याकडे दाईकडे सोपवेन, परंतु मी मात्र माझ्या बहिणीच्या मुलाला म्हणजे सिद्धार्थ गौतमाला दुरावा देणार नाही. ती आपलं स्वतःचं बाळ नंद बाळाला दुसऱ्याकडे सोपवते आणि आपल्या बहिणीच्या मुलाला ती दूध पाजत असते, म्हणून तिला दूध माता महाप्रजापती गौतमी म्हणतात. आणि म्हणून तेव्हापासूनच एक मन तयार झाली, माय मरो पण मावशी जगो. तर हीच ती माय म्हणजे महामाया आणि मावशी म्हणजे काय तर महाप्रजापती गौतमी. आणि ह्या दोघेही बहिणी कोलीय वंशाच्या होत्या. आणि म्हणून बुद्धाच्या आईला जगत जननी सुद्धा असं म्हणतात. मिलिंद प्रश्नामध्ये उल्लेख केलेला आहे मिलिंद राजाने नागसेन भंतेला विचारलं आहे की बुद्धामध्ये जे 32 लक्षणं होते आणि 80 अनुलक्षणं होते ते काय ते त्यांच्या माता पित्यांमध्ये होते का? तर नागसेन भंतेजी म्हणतात नाही, परंतु बुद्धाचे आई वडील मात्र हे महानच आहे. म्हणजे बुद्धाला जन्म देणारी स्त्री हे किती महान असू शकते. आणि म्हणून बुद्धाच्या आईचं सुद्धा गायन आणि तिच्या मूर्त्या सुद्धा सम्राट अशोकांनी कोरलेल्या आहे. सातवाहन जे नागराजे बौद्धराजे महाराष्ट्रात होऊन गेले, ज्यांनी बौद्ध लेण्या मोठ्या प्रमाणात कोरलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला गौतमी हे नाव दिसतं. बुद्धाच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती होती, म्हणून गौतमीवरून गौतम, सारीवरून सारीपुत्त हे नाव आपल्याला बुद्धाच्या काळामध्ये दिसतात. आणि नंतर सातवाहन काळामध्ये सुद्धा गौतमी पुत्र सातकर्णी हे सातवाहन सुद्धा मातृसत्ताक पद्धत सातवाहन काळामध्ये सुद्धा होती. कारण सातवाहन लोक हे मौर्यांचेच एक मांडलिक होते आणि म्हणून ते सुद्धा स्त्रियांच्या म्हणजे सातवाहन राजे सुद्धा हे मातृसत्ताक स्त्री प्रधान होते, म्हणजे स्त्रियांना महत्व देत होते. तर बुद्धाच्या आईचं नाव महामाया आहे. तिला आदिमाया सुद्धा म्हणतात आणि महामाया, आदिमाया आणि महामाया हे बुद्धाच्याच आईचं नाव आहे.
आणि म्हणून तुम्ही बोधगयाला जर गेले तर तिथे माया सरोवर आहे. आजही तुम्ही बोधगयाला जा, तिथे माया सरोवर बोधगयाला आहे. आणि अमेरिकेमध्ये माया सभ्यता आहे. माया सभ्यता म्हणजे माया हा शब्द किती जागतिक झालेला आहे. आदी माया, आदी माता, आजही महाराष्ट्रामध्ये आदी माता, आदी माता आणि आदी माया हे बुद्धाच्याच आईचं नाव महामाया आहे. महामाता पालीमध्ये म्हटलं जातं. म्हणून बुद्धालाच आदिनाथ बुद्ध, लोकनाथ बुद्ध, एकनाथ बुद्ध हे सगळे बुद्धाचेच नाव आहे. संत एकनाथाने तर बुद्धाला बोधाई माऊली म्हणून म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की बुद्धाच्या जन्मामध्ये आपण असं ऐकतो की बुद्ध जन्मल्याबरोबर, जन्म झाल्याबरोबर ते 7 पावलं चालतात. आता ते मी त्या संदर्भात काही बोलणार नाही, परंतु हिंदू धर्मामध्ये, ब्राह्मणी धर्मामध्ये सप्तपदी, सप्तपदी म्हणजे काय, म्हणजे सिद्धार्थ गौतम जन्मल्याबरोबर 7 पावलं चालतात आणि ते कमळाची फुलं वगैरे दाखवले जाते. मी त्या संदर्भात बोलणार नाही, परंतु जे हिंदू धर्मामध्ये जे सप्तपदी लग्नामध्ये केले जाते, हे सप्तपदी दुसरी तिसरी काही नसून हेच ते बुद्धाचं आहे 7 पावलं. आणि हे 7 शब्द, 7 फेरे, 7 जन्म, 7 समंदर, 7 रंग, 7 सूर, हे सगळे 7 हा शब्द आपल्या बौद्ध धर्मामध्ये जसं की 7 बोधांग आहे. आणि बुद्धाला 7 वर्ष प्रवज्जा ते घेतली त्यांनी, तशा पद्धतीने हे 7 हा शब्द सुद्धा ब्राह्मणांनी चोरलेला आहे. तर सिद्धार्थ गौतमाचा जन्म जंगलात झाला. सोन्याची पालखी होती त्यावेळी आणि हाती घोडे पालखी होती. आणि त्यावेळी त्या लुंबिनी वनामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. आणि म्हणून ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तो दिवस होता मंगळवार. आणि म्हणून मंगल को जन्मे मंगल ही करते मंगलमय भगवान, मंगल को जन्मे मंगल ही करते मंगलमय भगवान, हे बुद्धाचं आहे. पण नंतर ते हनुमानांना लावण्यात आलेलं आहे की हनुमानचा जन्म मंगळवारी झाला. पण सिद्धार्थ गौतमाचा जन्म मंगळवारी झाला. त्यांना ज्ञान प्राप्ती बुधवारी झाली आणि त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन हे शनिवारी केलेलं आहे. शनिवारी धम्मचक्र प्रवर्तन केल्यामुळे शनिवाराला ब्राह्मण धर्मातील लोक अपशकुनी मानतात, कारण बुद्धाने शनिवाऱ्या दिवशीच धम्मचक्र उपदेश प्रथम केला होता. आणि म्हणून लुंबिनी वनामध्ये त्यांचा जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा. उर्वेला वनामध्ये त्यांनी 6 वर्ष तप केले. 24 वर्षाबाद जेतवनामध्ये केले. उर्वेला वनामध्ये त्यांनी 6 वर्ष तपन केले आणि साल वनामध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं. लुंबिनी वनामध्ये त्यांचा जन्म झाला. वेळुवन, आम्रवन, अंजनवन, म्हणून बुद्धालाच वनवासी बुद्ध म्हणतात आणि अरण्यवासी बुद्ध म्हणतात. वनवासी आणि अरण्यवासी बुद्धालाच म्हटलं जातं. आणि म्हणून बुद्धाने म्हणजे त्यांचं संपूर्ण जीवन, जरी ते राजकुमार होते परंतु त्यांचं जीवन हे म्हणजे जन्मापासून, म्हणजे जन्मही वनात झालेला आहे आणि त्यांचं महापरिनिर्वाण सुद्धा शालवनात झालेलं आहे. म्हणून शाक्य वंश म्हणजे वनवासी आणि अरण्यवासी हे बुद्धालाच म्हटलं जातं. आणि तुम्हाला माहित, सम्राट अशोकाच्या काळामध्ये वनवासी नावाचा एक भिक्खू सुद्धा होता, वनवासी. म्हणून बुद्धालाच वनवासी आणि अरण्यवासी म्हणतात. म्हणूनच बुद्धाचा वनवास असा, म्हणजे आपण काही लोक म्हणतो रामाचा 12 वर्ष वनवास, पण बुद्धासारखा वनवास कोणी केला नाही. वनवास म्हणजे काय, वनवास म्हणजे वनामध्ये वास करणं, राहणं, थांबणं. आणि म्हणून बुद्धाचे अनेक नाव आहे. विनायक, अष्टविनायक, धम्मविनायक, लोकनायक, विश्वविनायक, वरदविनायक, हे सगळे बुद्धांचीच नावं आहे. आपण सिवली परित सुत्तामध्ये जर बघितलं तर बुद्धाला विनायक या नावानं उल्लेख केलेला आहे. अमरकोश अमरसिंह या ग्रंथामध्ये सुद्धा अमरसिंहाने बुद्धाला विनायक म्हटलेलं आहे. बुद्धांच्या एकूण 11 मुद्रा आहे बुद्ध मूर्तीच्या. त्याच्यापैकी वरद मुद्रावरूनच वर्धा हे नाव पडलेलं आहे. वर्धा नदीवरून नाही, तर बुद्धाच्या 11 मुद्रांपैकी वरद मुद्रा म्हणजेच वर्धा मुद्रा आहे. वर्धा मुद्रावरूनच वर्धा हा जिल्हा तयार झालेला आहे. बुद्धालाच वरद विनायक सुद्धा म्हणतात आणि वर्धा मुद्रा ही बुद्धाची आहे. नंतरच्या काळामध्ये बुद्धाच्या आईचं जे शिल्प होतं, महामाया देवीचं जे शिल्प होतं, हेच नंतर जो ब्राह्मण आहे राजा रवी वर्मा यांनी बुद्धाच्या आईचं कमळाच्या फुलावर बसलेली आणि कमळाच्या फुलावर उभी असलेली एका स्त्रीचं बुद्धाच्याच आईचं शिल्प करून त्यांनी काल्पनिक महालक्ष्मी तयार केली. आणि अशा प्रकारे म्हणजे हिंदू धर्मातील सर्व देवी देवतांना जन्म जर कोणी दिला असेल तर ब्राह्मण राजा रवी वर्माने कागदावर, हे कागदावरचे देवी देवता आहे. भारतामध्ये हे कागदावरचे देवी देवता जन्माला घालणारा माणूस ब्राह्मण राजा रवी वर्मा. परंतु राजा रवी वर्माने जे शिल्प बनवलं त्याला 4 हात दिले,
परंतु आपण स्तूपांवर बघा बुद्धाच्या आईला 2च हात दाखवले जातात. आणि म्हणून बुद्धाच्या आईचं महामायेचंच अवतार म्हणून महालक्ष्मी म्हणून राजा रवी वर्माने ते पेंटिंग तयार केली आणि दिवाळीपासून मग बुद्धाचीच आई महामायेची महालक्ष्मीच्या रूपामध्ये पूजन व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून महालक्ष्मीचं पूजन तेव्हापासूनच चालू झालं जेव्हा राजा रवी वर्माने बुद्धाच्या आईचंच जे शिल्प आहे त्याच्यावरून महालक्ष्मीचं पेंटिंग तयार केलं आणि तेव्हापासूनच दिवाळीला महालक्ष्मीची पूजा होते. परंतु त्याच्या अगोदर 84,000 महास्तूपांवर सम्राट अशोकांनी आणि सातवाहन राजांनी 84,000 स्तूपांवर विहारांवर बुद्धाच्या आईचं शिल्प कोरलं होतं. त्या स्तूपांची पूजा होणं म्हणजेच बुद्धाच्या आईची सुद्धा महामायेची पूजा होत होती स्तूपासोबतच. आणि म्हणून नंतर महामायेला ते महालक्ष्मी म्हणून राजा रवी वर्मानं केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की असित मुलीचं स्वप्न आहे की अशी मुलं जास्त वेळ झोपत नाही. आणि म्हणून बुद्धाचे जसे नाव आहे बुद्ध सहस्त्र नामावली, बुद्धाचे जसे 100 नावं आहे तसेच बुद्धाच्या आईचे सुद्धा नाव आहे. बुद्धाचं नाव सुकिती आहे, साकमुनी आहे, आदिमुनी आहे, कनकमुनी आहे, बुद्धाचेच नाव आहे. आणि म्हणून लखन सुत्तामध्ये नरसिंह गाथामध्ये भगवान बुद्धांचे 80 अनुलक्षणं आणि हे दाखवलेले आहे. बुद्धालाच शाक्यसिंह म्हणतात, नरसिंह म्हणतात. म्हणजे अमरकोश म्हणजे शाक्यसिंह बुद्धाचं एक विशेषण आहे. बुद्धाला शाक्यसिंह सुद्धा म्हणतात. अमरकोश, महावंश, बुद्धचरित्र, ललित विस्तार, भविष्य पुराण आणि नीलमत महापुराण या नीलमत पुराणमध्ये सुद्धा बुद्धाला शाक्यसिंह, नरसिंह म्हणून म्हणतात. पिपरवाला जो स्तूप सापडलेला आहे कलश त्याच्यावर सुद्धा बुद्धाला सुकिती भतिनं स भगिनिकन सपुत दलनं यं सलिल निधने बुधस भगवते सखियन ओम देवपुत्रे महाकपिल वस्तू बालपण. म्हणजे बुद्धाचं नाव सुकिती सुद्धा आहे. हे कपिल वस्तूला एका उत्खननामध्ये विल्यम पेपेला कलशवर प्राप्त झालेला आहे. जो सिद्ध हुआ वो बुद्ध हुआ. जम्बूद्वीपात बुद्धाचा जन्म झालेला आहे. नेपाळ, लुंबिनी नेपाळमध्ये नाही. नेपाळ नावाचा देश बुद्धाच्या वेळी नव्हता. गणराज्य होतं आणि गणराज्य म्हणजे कोलिय लोकांचं गणराज्य होतं. सिद्धार्थ गौतम हे 10 महिने आपल्या आईच्या गर्भात राहिले हे बुद्धाणीच धम्मामध्ये बाबासाहेब लिहितात. आणि खुल्या आकाशामध्ये आणि त्या मोकळ्या जंगलामध्ये त्यांचा जन्म झाला. म्हणजे जन्मही जंगलातच आणि आयुष्य सुद्धा जंगलातच आणि महापरिनिर्वाण सुद्धा जंगलातच झालेला आहे. तर हत्तींनी तो जल अभिषेक केलेला आहे. आपण पाहिलं असेल की कंथक नावाचा घोडा रडला होता, सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला. तर हत्तीने सुद्धा एक आदर प्रकट म्हणून महामायेच्या त्या लुंबिनी वनामध्ये जेव्हा त्या बाळाचा जन्म झाला आणि तिथल्या दासींनी तिला आंघोळ घातली तर त्यावेळी कलशमध्ये काही हत्तींनी सुद्धा कलशमध्ये एक आदर प्रकट म्हणून महामायेच्या अंगावर जल अभिषेक केलेला होता. ते काल्पनिक घटना नाही. आणि म्हणून ती सिद्धार्थ गौतमाचा जन्म स्मित हास्य करत झालेला आहे आणि हे आपल्याला दाखवलेलं आहे. म्हणजे साधारण मनुष्य हे रडत जन्माला येतात आणि रडत मरतात, पण सिद्धार्थ गौतम हे स्मित हास्य करून आणि जगाला त्यांचं महापरिनिर्वाण झालं. म्हणून बुद्धाचं महापरिनिर्वाण असतं, मरण नसतं. म्हणून संकिशा या ठिकाणी सुद्धा महामायेचं एक शिल्प सापडलेलं आहे. आणि जय भवानी बाबासाहेब सुद्धा आपल्या लेटर पॅडवर जय भवानी लिहायचे. तर जय भवानी म्हणजे की भवसागरातून दुःख सागरातून पार करणाऱ्या एका बुद्धाला जन्म देणाऱ्या स्त्रीलाच बुद्धाच्याच आईला जय भवानी असं म्हटलं जातं. जी भवसागर दुःख सागर, भवसागर म्हणजे काय दुःख सागरातून, भवचक्रातून म्हणजे दुःख चक्रातून सोडवणाऱ्या बाळाला जन्म देणारी म्हणजेच भवानी. भवानी हे बुद्धाच्याच आईचं महामायेचं एक नाव आहे. म्हणून आजही भवानी हे SC ST OBC लोकांचीच कुलदेवी आहे. आणि म्हणून मरीमाय, महारी माय, बुद्ध माता, महामाया हे सगळे बुद्धांच्याच आईची नावं आहे. बुद्धलेणीमध्ये सुद्धा बुद्धाच्या आईचे महामायेचे शिल्प आहे. सातवाहन आणि वाकाटक राजांनी सुद्धा बुद्धाची आई बुद्ध माता महामाया, सातवाहन आणि वाकाटक हे नागराजे बौद्ध राजे यांनी सुद्धा बुद्धांच्या आईचे शिल्प तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व म्हणण्यापेक्षा काही बुद्ध लेण्या सोडल्या तर बौद्ध सातवाहन नागराजांनी आणि वाकाटक राजांनी सुद्धा बुद्धाच्या आईच्या मूर्त्या
बुद्ध लेण्यांमध्ये कोरलेले आहे. आपण शिवनेरीची भूत लेणी बघितली, शिवनेरीला भूत लेणी आहे. तिथे भूत लेणीवर कमळाच्या फुलावर एक स्त्री उभी आहे, 2 हत्ती आहे जल अभिषेक करत. तर ते बुद्धाच्या आईचं शिल्प तुम्हाला शिवनेरीच्या भूत लेणीमध्ये दिसेल. किंवा तुम्ही विद्यापीठ बुद्ध लेणी पाहिली असेल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठ बुद्ध लेणी, तिथे सुद्धा तुम्हाला बुद्धाच्या आईचे बुद्ध लेणीमध्ये शिल्प दिसते. ते महालक्ष्मीचे नसून बुद्धाच्या आईचे महामायेचे आहे. गिरनारचा जो सम्राट अशोकाचा जो हत्ती बुद्धाच्या जन्माचं प्रतीक हत्ती आहे. तुम्ही गिरनार जुनागडला गेले तिथं बुद्धाच्या आईचं म्हणजे बुद्धाच्या जन्माचं प्रतीक हत्ती आणि महामायेचं शिल्प आपल्याला दिसतात. तर आपण लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये राहत असल्यामुळे बुद्धाच्या आईचे महामाया देवीचे शिल्प महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या बुद्ध लेणीमध्ये आहे ते आपण बघूया. एलिफंटा बुद्ध लेणी, इथे सुद्धा बुद्धाची आईचं शिल्प दिसतं. अजिंठा, वेरूळ, पितळखोरा, अंबेजोगाईला जी बीडची बुद्ध लेणी आहे तिथे सुद्धा हत्ती म्हणजे काय बुद्धाच्या आईचं शिल्प. अंबेजोगाई बुद्ध लेणी बीडला. कुडा नावाची बुद्ध लेणी, तिथे सुद्धा तुम्हाला हत्ती दिसते मोठे मोठे दगडांवर लेणींवर. विमलेश्वर ही बुद्ध लेणी. रत्नागिरी, उदयगिरी, ओरिसा, एलिफंटा, हत्तीखाना, हत्तीबेट किंवा उदगीर लातूरच्या किंवा हाती गुंफा ओडिसाच्या बुद्ध लेण्यामध्ये बुद्धाच्या जन्माचं प्रतीक म्हणजे महामायेच्या स्वप्नामध्ये जे हत्ती आला ते हत्तीचे शिल्प तुम्हाला महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व लेण्यांमध्ये दिसतात. आणि म्हणून बुद्धाची माता आई ही दुसरी तिसरी काही नसून बुद्धाचीच आई महामाया आहे. आणि अजंठा, वेरूळ या कैलास ज्या लेणी आहे, कैलास लेणीमध्ये आपण जी कैलास लेणी वेरूळची ओळखल्या जाते, तिथे तुम्हाला गेल्याबरोबरच जी कैलास लेणी म्हणून ओळखल्या जाते त्या कैलास लेणीच्या प्रवेशद्वारावरच तुम्हाला बुद्धाच्या आईचं शिल्प दिसते. पण काही लोक अज्ञानानं तिला महालक्ष्मी म्हणतात. तुम्ही जी कैलास लेणी वेरूळची बुद्ध लेणी म्हणजे म्हणून जे ओळखल्या जाते त्या कैलास लेणीच्या तुम्ही एकदम प्रवेशद्वारावर बुद्धाची आई महामाया हिचं शिल्प आपल्याला दिसते. महामाया देवी तिथे तुम्हाला दिसते. आणि कैलास लेणीच्या ठिकाणी तुम्हाला एक कीर्तिस्तंभ दिसते, मोठे मोठे स्तंभ आणि हत्ती. तर त्या स्तंभावर सुद्धा बुद्धाच्या आईचं शिल्प तुम्हाला दिसतं. आणि जे ठाणाले नावाची बुद्ध लेणी आहे रायगड जिल्ह्यामध्ये, ठाणाळे नावाची बुद्ध लेणी रायगड जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात, कोकणात. तर तिथं सुद्धा बुद्धाच्या आईचे महामायेचे शिल्प बुद्ध लेणीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पितळखोऱ्याचं जी बुद्ध लेणी आहे, पितळखोरा बुद्ध लेणी, तिथे सुद्धा बुद्धाची आई महामायेचं शिल्प होतं. ते सध्या मुंबईच्या संग्रहालयामध्ये ठेवलेलं आहे. साची आणि भरहूत, रत्नागिरी, ओडिसा, इथे सुद्धा बुद्धाची आई महामायेचं शिल्प मूर्त्या तुम्हाला दिसतात. गांधार, अफगाणिस्तान प्रांतामध्ये सुद्धा बुद्धाच्या आईच्या शिल्प अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या संग्रहालयामध्ये बुद्धाची आई बुद्ध माता महामाया हिचे शिल्प गांधार शैलीमध्ये तुम्हाला तिथे दिसतात. आणि एजेस राजे हे सुद्धा आपल्या शिक्क्यांवर, जे एजेस हे ग्रीक बौद्ध राजे होते, यांनी सुद्धा आपल्या शिक्क्यांवर बुद्धांच्या आईचं महामायेचं शिल्प कोरलेलं आहे. चंद्रगुप्त, विक्रमादित्य जे बौद्ध राजे होऊन गेले, गुप्त राजे, त्यांनी सुद्धा आपल्या शिक्क्यांवर बुद्धाची आई महामायेचं शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. चित्तोडगडचा किल्ला, वास्तविक पाहता तो चित्तोडगडचा किल्ला नसून चैत्यगड किल्ला आहे. त्या चैत्यगड किल्ल्यावर सुद्धा कीर्तिस्तंभ आहे आणि त्या कीर्तिस्तंभावर सुद्धा तुम्हाला बुद्धाची आई महामायाचं शिल्प दिसते. आणि म्हणून बुद्धाची आई जी महामाया आहे, ही महामायाला नंतर ब्राह्मणांनी महालक्ष्मी बनवलं. तर ही बुद्धाची माता महामायेचं शिल्प केवळ हिंदूंच्याच याच्यामध्ये दिसत नाही, तर तुम्हाला शीख लोक, जैन लोकांच्या मंदिरांवर सुद्धा, म्हणजे जैन लोकांच्या प्राचीन मंदिरांवर आणि शीख लोकांच्या मंदिरांवर सुद्धा तुम्हाला शीख आणि जैन लोक सुद्धा महालक्ष्मीच्या रूपामध्ये बुद्धाच्या आईचं शिल्प तुम्हाला जैन मंदिरांवर, प्राचीन जैन मंदिरांवर आणि काही शीख मंदिरांवर सुद्धा बुद्धाच्या आईचं शिल्प, महामायेचं शिल्प दिसतं. परंतु ते महालक्ष्मी म्हणून ते पुजतात. सर्व बौद्ध राष्ट्रामध्ये महामाया पूजन होते. दिवाळीच्या दिवशी जे महालक्ष्मी पूजन म्हणून ओळखलं जाते ते महालक्ष्मी पूजन नसून ते महामाया पूजन होतं. आणि महामाया पूजन म्हणजे काय, तर 84,000 महास्तूपांवर सम्राट अशोकांनी 84,000 महामायेचं शिल्प कोरलं होतं, त्याचं ते पूजन होतं. म्हणून ते महामाया पूजनच मग नंतर दिवाळीला महालक्ष्मी पूजन झालेलं आहे. आणि म्हणून स्तूपांची पूजा ही सम्राट अशोकाने सुरू केली. महिन्यातून 4दा महास्तूपांची पूजा दिवे लावून केल्या जात होती. म्हणून दिवाळीच्या दिवशी तिला धनदेवी म्हणतात. धनदेवी महामायेलाच, कारण महामाया देवी राजा शुद्धोधन सुद्धा हे धनसंपन्न होते. महामायेनं
जेव्हा तिला दिवस जाण्यापूर्वी तिनं गरीब लोकांना, कपिलवस्तूच्या लोकांना धनधान्य वाटलेलं होतं, हे आपण बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये वाचतो. म्हणून मदुराईचं मीनाक्षी मंदिर असेल, तिथे सुद्धा महामायेचं शिल्प बुद्धाच्या आईचं दिसतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये मार्कंडा मंदिर आहे, तिथे सुद्धा महामाया बुद्धाच्या आईची मूर्त्या, शिल्प तुम्हाला दिसतात. आणि नेवासे हे शहर प्राचीन बौद्ध नगर आहे, नेवासे नगर जिल्ह्यात आहे, तिथे सुद्धा बुद्धाच्या आईचं शिल्प झाडाच्या फांदी पकडून दाखवलेलं आहे. आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये जर तुम्ही गेले तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा प्रवेशद्वारावरच, ज्याला महाद्वार म्हणतात, तिथेच तुम्हाला बुद्धाची आई कमळाच्या फुलावर बसलेली तुम्हाला दिसते. हम्पीच्या ज्या बुद्ध लेणे आहे किंवा वारंगल आहे किंवा पश्चिम बंगालमधील चंद्रकेतू गड आहे, इथे सुद्धा बुद्धाच्या आईचं शिल्प सापडते आहे. गौतमीचा पुत्र म्हणजेच गौतमीने दूध पाजलं होतं म्हणून त्याला गौतम बुद्ध म्हणतात. आणि म्हणूनच जो सिद्धार्थ गौतमाचा जो भाऊ होता नंद हे बुद्धाच्या भावाचं नाव, जो पुढे जाऊन भिक्खू बनतो त्यालाच नंद म्हणतात. आणि नंद लाला सुद्धा म्हणतात. आपल्याला माहित आहे नंद लाला हा शब्द नंतर यशोदा का नंद लाला असं ते केलेलं आहे. नंद लाला हे बुद्धाच्याच भावाचं नाव होतं. तो यशोदा का नंद लाला केलेला आहे, पण तो वास्तविक पाहता गौतमी का नंदलाला होतं, पण ते नंतर यशोदा का नंदलाला करून टाकलाय, कारण नंद हा भाऊ आहे आणि नंतर तो भिक्खू बनतो. शैलेंद्र राजे जे होऊन गेले इंडोनेशिया देशामध्ये आणि खमेर बौद्ध राजे होऊन गेले कंबोडिया देशात, यांच्या तिथे सुद्धा प्राचीन महावीरांवर महामायेचं म्हणजे बुद्धाच्या आईचं शिल्प आहे आणि ते पूजा करतात. तर हे महामायेलाच महालक्ष्मी म्हणून 1890 मध्ये कागदाचा शोध लागला आणि तेव्हापासून राजा रवी वर्मानं बुद्धाचीच आई महामाया हिचं शिल्प उचलून त्याला महालक्ष्मीमध्ये प्रेझेंट केलेला आहे. महालक्ष्मी, आता ही महालक्ष्मी कुठे दाखवली जाते? दिवाळीच्या दिवशी ती उल्लूवर, घुबडावर बसून येतात म्हणतात. आणि म्हणून गजलक्ष्मी, महालक्ष्मी, धनलक्ष्मी, राजलक्ष्मी हे दुसरी तिसरी काही नसून ही गजमाता, महामाता, धनमाता, राजमाता, महामाता, गणमाता आहे. बघा, गजलक्ष्मी, महालक्ष्मी, धनलक्ष्मी आणि राजलक्ष्मी ही दुसरी तिसरी काही नसून ही बुद्धाची आई कोण आहे? तिचेच नाव आहे गजमाता. गज म्हणजे हत्ती, महामाता, धनमाता, राजमाता, गणमाता, महामाता असे ते बुद्धाच्याच आईचे नाव आहे. गणराज्याचे असल्यामुळे गणमाता. आणि म्हणून महायान वज्रयानीमध्ये सुद्धा जी तारंगाची बुद्धलेणी आहे गुजरात, तिथे सुद्धा बुद्धाच्या आईची शिल्प आपल्याला सापडतात. आणि नंतर महायान वज्रयान संप्रदायामध्ये सुद्धा बोधिसत्व तारा असेल, अभया असेल, सूरसती असेल, मंजुश्री असेल, महामयुरी असेल, पंचिका असेल, महाअष्टभाया असेल, सालभंजिका असेल, यक्षिणी असेल, प्रज्ञापारमिता असेल, वज्रयोगिनी असेल, कालभैरवी असेल, आर्य तारा असेल, उग्र तारा असेल आणि वज्र तारा असेल, तर ह्या सर्व द गॉड्स ऑफ नार्देम बुद्धिझम मध्ये, बौद्धांमध्ये महायानी वज्रयानीमध्ये सुद्धा काही देव्या आहे. आपण एक पुस्तक शांती स्वरूप बौद्ध लिहिलेलं आहे महामाया, हे पुस्तक आपण नक्कीच वाचा. आणि थेरी गाथामध्ये सुद्धा बौद्ध थेरी गाथा आणि बौद्ध धर्मावर नारी हे लक्ष्मी नरसूचं पुस्तक आपण नक्कीच वाचा. तर आजही म्हणजे नेपाळ देशामध्ये सुद्धा बुद्धाच्या आईचे शिल्प पूर्ण वज्रे आणि बौद्ध विहारांवर, प्राचीन विहारावर दिसतात. आजही नेपाळ देशामध्ये बालसुंदरी आणि त्रिपुरा सुंदरी हे महामायेचे प्राचीन महाविहार आहे. लक्षात घ्या, बालसुंदरी आणि त्रिपुरा सुंदरी ही आजही बुद्धाच्या आईचे, महामायेचे अत्यंत प्राचीन मंदिर तुम्हाला नेपाळ देशामध्ये दिसतात. विठ्ठलाच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला बुद्धाच्या आईचं, महामायेचं शिल्प दिसतात. बुद्धाच्या आईलाच रुक्मिणी म्हणायचे आणि म्हणून ते रुक्मिणीवरून रुक्मिणी झालेलं आहे. महामायेलाच रुक्मिणी म्हणून ते म्हणतात. रुक्मिणी देवी म्हणजेच रुक्मिणी देवी, रुक्मिणी देवी, रुक्मिणी देवी हे बुद्धाच्याच आईचं, महामायेचं एक नाव आहे. मराठवाड्यामध्ये जे अंबाजोगाई बुद्धलेणी आहे, अंबाजोगाई बुद्धलेणीमध्ये तुम्हाला हत्तीचे शिल्प दिसतात आणि म्हणून ते हत्ती हे बुद्धाच्या आईचं, महामायेच्या स्वप्नातल्या हत्तीचे ते प्रतीक म्हणून तुम्हाला ते लेण्यांमध्ये दिसतात. कौशांबीला, उत्तर भारतातील कौशांबीमध्ये सुद्धा बुद्धाच्या आईची 1ल्या शताब्दीमधील प्राचीन बुद्धमूर्ती प्राप्त झालेली आहे. जसं की चोल हे बुद्धिस्ट राजे होते, पल्लव हे बुद्धिस्ट राजे होते. चोल आणि बुद्धिस्ट राजांनी सुद्धा आपल्या प्राचीन महावीरांवर आणि लेण्यांवर त्यांनी सुद्धा बुद्धाच्या आईचं, महामायेचं शिल्प दिसलं. जसं की चोलापुरम या ठिकाणी सुद्धा आणि नागळावनी या ठिकाणी सुद्धा बुद्धाच्या आईचं शिल्प आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं हिंदू धर्मामध्ये नंतर महामायेलाच महालक्ष्मीचा अवतार करून तिचं सुद्धा विकृतीकरण, ब्राह्मणीकरण करण्यात आलेलं आहे.
म्हणून ही महालक्ष्मी दुसरी तिसरी काही नसून बुद्धाचीच आई कोलीय वंशी बुद्ध माता महामाया आहे. आणि म्हणून बुद्ध माता महामाया ही कोलीय वंशाची असल्यामुळे तिच्याच पोटी हा बुद्ध जन्माला आलेला आहे. म्हणून विशेष धम्मदेसना म्हणून बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं ही विशेष धम्मदेसना म्हणून महामायेचा इतिहास मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून बुद्धाच्या आईचंही सुद्धा एक महत्त्व आहे. ती महामाया जन्माला आली नसती तर बुद्ध जन्माला आले नसते. म्हणून महामाया हिचं सुद्धा पूजन आज घरोघरी व्हायला पाहिजे. म्हणून आपण बौद्ध स्त्रियांनी महालक्ष्मीचं पूजन न करता महामाया पूजन आपण केलं पाहिजे. बुद्धाची आई महामाया पूजन आपण केलं पाहिजे. बुद्धाच्या आईचा फोटो आपण बनवू शकतो आणि बुद्धाच्या आईचं महामाया पूजन आपण करू शकतो. म्हणून महालक्ष्मी पूजन सोडा आणि महामाया पूजन आपण जर सुरू केलं तर बरं होईल. म्हणजे बुद्धाच्या आईचा सुद्धा इतिहास आपल्याला माहीत झाला पाहिजे. हाच माझा एक उद्देश आहे. या ठिकाणी थांबतो. भवतु सर्व मंगल, भवतु सर्व मंगल.